महायुतीमध्ये मुंबईतील 3 जागांचा पेच अजून कायम असण्याची शक्यता किंबहुना कायम आहे आणि महायुतीमध्ये मुंबईतील 3 जागांचा पेच कायम असल्याची माहिती आता मिळते। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागांवर अद्यापही तिढा कायम आहे। दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेनं देखील दावा केला, तर भाजपकडून राहुल नार्वेकर आणि शिवसेनेकडून यशवंत जाधव हे इच्छुक आहेत। तर उत्तर पश्चिम मध्ये सध्या गजानन कीर्तिकर खासदार असले तरी देखील भाजपचा या मतदारसंघावर दावा कायम आहे। माजी खासदार संजय निरुपम यांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्याची चर्चा देखील सध्या जोरात सुरू आहे आणि उत्तर मध्य लोकसभेमध्ये पूनम महाजन खासदार आहेत, त्यांच्या जागी आता नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, महत्त्वाची बातमी आहे, महायुतीमध्ये अद्यापही मुंबईतील 3 जागांवर पेच कायम असल्याचं कळतंय। सागर बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर काल भाजपची दुसरी यादी जाहीर झाली, त्यामध्ये मुंबईतल्या 2 जागांचे उमेदवार जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत, परंतु अजून 3 जागा अशा आहेत ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पेच अजून कायम असलेला पाहायला मिळतोय। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य या ठिकाणचा तिढा जो आहे तो अजून कायम असलेला दिसून येतोय। दक्षिण मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेचा आणि भाजपचा दावा जो दोघांकडून करण्यात आलेला पाहायला मिळतो। राहुल नार्वेकर भाजपकडून तर शिवसेनेकडून यशवंत जाधव इच्छुक आहेत। तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मध्ये सध्या गजानन कीर्तिकर खासदार जरी असले तरी त्या ठिकाणी सुद्धा दावा भाजप करते। त्या ठिकाणी संजय निरुपम यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे उत्तर मध्य लोकसभेमध्ये पूनम महाजन खासदार जरी असला तरी त्यांचा अहवाल जो आहे तो थोडासा निगेटिव्ह असल्याचं बोललं जाते, त्यामुळे तिथे नवीन चेहऱ्याची चाचपणी जी आहे ती केली जाते। त्यामुळे 1-2 दिवसात ह्या सगळ्या तिढा जो आहे तो सुटू शकतो। मुंबईत 3 जागांचा हा पेच जो आहे तो कायम आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।